चला, तर आज आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 3 घटक, ओके. एक आहे कॅग, दुसरे आहेत महान्यायवादी कलम 76 आणि तिसरे जे आहेत तर ते कोण आहेत? महाधिवक्ता आहे कलम 165. तर ह्या तिघांचा संबंध तुमच्या पेपरशी आहे. म्हणजे तुम्ही बघताय कंबाईनचा पूर्वचा पेपर असू द्या, नाहीतर राज्यसेवा प्रिलिम्सला कॅग बाबत असू द्या, तुम्हाला तिथं प्रश्न विचारताना दिसतात. आता या तिघांवरचे प्रश्नांचं स्वरूप खूप ईझी आहे. फक्त तुमची अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांची नेमणूक असेल, त्यांचे पगार असतील, त्यांचे अधिकार असतील, याच्याबाबत तुम्हाला वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. विचारलेल्या प्रश्नांची संख्या आजपर्यंत खूप थोडीच आहे, राइट? पण तुम्ही आता ह्या लेक्चरमधून इथून हे जर कव्हर केलं ना, तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाहीये. तुम्ही याच्या माध्यमातून व्यवस्थित प्रश्न टॅकल करू शकता किंवा आगामी ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पण येणारे प्रश्न टॅकल करू शकता. तर आपल्याला एक-एक करून आता बघायचंय, हे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत, ओके. पहिला घटक आहे कॅग, ओके. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग. तर घटनेचं कलम जे 148 आहे आणि 151 पर्यंत, म्हणजे 148, 49, 50, 51 ह्या कलमामध्ये जो कॅग आहे तर त्याच्याबाबतच्या बेसिक तरतुदी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारत असतात. आता सर्वप्रथम ज्या गोष्टी सिमिलर आहेत आपण त्याच्याबाबत अभ्यास करणार आहोत. जसं की महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्या जे पॉइंट आहेत ते बऱ्यापैकी सिमिलर आहे. ओके. तर ह्या दोघांचा अभ्यास आपण पहिल्यांदा ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत आणि यांच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे कॅगचा. पण तुमचे हे तीनही घटनात्मक जे आयोग आहेत, म्हणजे घटनात्मक जे काही पद आहेत, तर त्याच्यावरचे प्रश्न काय होणार आहे? कव्हर होणार आहे. तुम्हाला परत पुस्तकाची गरज राहणार नाहीये. ओके. तर बघा, महान्यायवादी म्हटलं की घटनेचं कलम 76 आहे, बरोबर? आणि महाधिवक्ता म्हटलं की कलम 165 आहेत. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, महान्यायवादी म्हटलं ना, प्रकरण 5 आहे, सॉरी, भाग 5 आहे आणि प्रकरण 1 आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे घटनेचा भाग 5 आणि प्रकरण 1. महाधिवक्ता म्हटलं की घटनेचा भाग 6 घ्यायचं आणि प्रकरण 2 घ्यायचं. ओके. हा मुद्दा लक्षात ठेवा. ह्या बेसिक वरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. हे बेसिक आहे. आता ही 2 कलम काय आहेत? इथं महान्यायवादीच्या बाबत कलम 88 आणि 105 आहे, बरोबर? आणि इथं 177 आणि 194 आहे. ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. ओके. कारण इथं हे जे 88 आहे, बरोबर? म्हणजे जे काही संसदेची सभागृह आहेत, बरोबर? तिथले त्यांचे अधिकार आहेत आणि 105 मध्ये त्यांचे जे काही संसदीय विशेषाधिकार आहेत, जसं त्या संसद सदस्यांना मिळतात, ते यांना पण मिळतात. ते कलम 105 मध्ये दिलंय. सेम इथं पण असंच आहे. राज्य विधिमंडळाच्या बाबत सभागृहाबाबतचे जे अधिकार आहेत, तर ते कलम 177 मध्ये आहेत आणि 194 मध्ये काय दिलंय तुम्हाला? तर सरळ सरळ तिथं काय दिलेलं आहे? एकच मिनिट. तर ह्या 194 मध्ये तुम्हाला दिलंय, राज्य विधिमंडळ सदस्यांना जे विशेष अधिकार आहेत, राइट? तर ते म्हणजे सेमच आहे. त्याच्यामुळे आपण कंपॅरिझनलाही घेतलंय. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला हे कोणत्या भागात आहे, कोणतं कलम संबंधित आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कलम कोणती आहेत, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता महान्यायवादी म्हटलं की नेमणूक करणार आहेत राष्ट्रपती आणि महाधिवक्ता म्हटलं की यांची इकडे नेमणूक करणार आहेत राज्यपाल. कारण हे राज्याशी रिलेटेड आहे. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. अर्हता, क्वालिफिकेशन काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासारखी. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणून अ, तिथं नियुक्त होण्यासाठी जी पात्रता आहे, ती पात्रता लागणार आहे. ओके, हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि इकडं महाधिवक्त्याला हायकोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे असणार आहे. म्हणजे साधं सिंपल, हे राज्याशी रिलेटेड आहे, हे इकडे केंद्राशी रिलेटेड आहे. म्हणून इथं सुप्रीम कोर्ट आणि इथं हायकोर्ट असणार आहे. हा फरक लक्षात घ्या. पण हे जर कंपॅरिझन करून केलं तर तुमचा अभ्यास इझी होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पदावरून दूर करायचं असेल, मग ते महान्यायवादीला असू द्या नाही तर महाधिवक्त्याला असू द्या. ओके. याची घटनेत तरतूद नाहीये. ओके. म्हणजे राज्यपालाच्या मर्जीनुसार ते पदावरती इथं राहतायत. ओके.
सॉरी, इथं राष्ट्रपतीची मर्जी आहे, इथं डबल झालंय, सॉरी, इथं राष्ट्रपतीची मर्जी आहे. ओके, आणि इकडे राज्यपालाची मर्जी आहे. ओके, म्हणजे एक पॉइंट लक्षात घ्या, पदावरून दूर करायचं असेल तर तरतूद घटनेत नाहीये, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात. आणि इथं पदावरून दूर करायचं असेल महाधिवक्त्याला, घटनेनं निश्चित नाही केलेलं आहे, राज्यपालाची मर्जी आहे तोपर्यंत ते पदावरती राहतात. म्हणजे तुम्हाला एक कीवर्ड सांगितला, इकडं केंद्राच्या बाबतच्या तरतुदी आहेत, इकडं राज्याच्या बाबत, म्हणजे इथं राज्यपाल असणार आहे, इथं तुम्हाला राष्ट्रपती असणार आहेत. हा बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. आता राजीनामा बघा, महान्यायवादी राजीनामा देतात राष्ट्रपतींकडं आणि इकडं महाधिवक्ता राजीनामा देतो राज्यपालांकडं. हा बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. आता याच्या व्यतिरिक्त महान्यायवादीच्या पगार आणि भत्त्यांच्या बाबत घटनेनं निश्चित नाही केलेलं आहे काही. ओके, तर राष्ट्रपती ठरवतात. कोण ठरवतात? राष्ट्रपती ठरवतात, हा मुद्दा लक्षात घ्या. इकडंही महाधिवक्त्याच्या बाबत पगार भत्ते घटनेत निश्चित नाही केलेले आहे, राज्यपाल ठरवणार आहेत. बरोबर, म्हणजे इकडे राष्ट्रपती आणि इकडे राज्यपाल सेम असणारे मुद्दे आहेत, तुम्हाला अभ्यासायला पण सोपे आहेत आणि याच्यावरती प्रश्न पण येतात परीक्षेत. आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की महान्यायवादी जे आहेत कार्यकारी मंडळाचा भाग आहेत का? ओके, ऑब्वियस आहेत, परंतु कॅबिनेटचे सदस्य नसतात, हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि इकडं पण तुम्हाला महाधिवक्ता कार्यकारी मंडळाचा भाग आहे का? ऑब्वियस आहेत, परंतु कॅबिनेटचे सदस्य नसतात. म्हणजे इकडेही तो सेम पॉइंट आहे, म्हणून तर पहिल्यांदा आपण हे सेम वाले घेतलेत, बाकी तिसरा पॉइंट आपण नंतर बघणार आहोत. आता इथं बघा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की महान्यायवादी आणि महाधिवक्ता, आता यांचे जे अधिकार आहे त्याच्यावरती प्रश्न येतो. इथं पण यांचे अधिकार तुम्हाला मेन्शन केले गेलेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, महान्यायवादीचा जो अधिकार आहे, तर इथं भारताच्या म्हणजे देशातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा, ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे त्यांना, भारताच्या सर्व न्यायालयांमध्ये. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, इतर कोणतंही कनिष्ठ न्यायालय. ओके, तिथं ऐकून घेतल्या जाण्याचा हक्क आहे. पण महाधिवक्त्याच्या बाबत बघा, सर्व न्यायालय, पण कुठली? राज्यातली. हा मुद्दा लक्षात ठेवा, सर्व न्यायालय पण कुठली? राज्यातली. मग तिथं सुनावणी किंवा ऐकून घेतले जाण्याचा हक्क त्यांना आहे, तो पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आता इथं बघा, दोन्ही सभागृह असतील, राईट, संयुक्त बैठक असेल किंवा संसदीय समितीचा जर महान्यायवादी सदस्य असेल तर त्यांच्यामध्ये तिथं बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा हक्क आहे, परंतु मतदानाचा हक्क नाहीये. हा पॉइंट इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. पॉइंट लक्षात आलाय का तुम्हाला? म्हणजे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये संसदेच्या किंवा संयुक्त बैठक असेल किंवा संसदीय समिती जिथं तो सदस्य आहे, बरोबर, तर तिथं बोलण्याचा, कामकाजात भाग घेता येतो, मात्र मतदानाचा हक्क नाहीये. सेम हा पॉइंट इकडं महाधिवक्त्याच्या बाबत. राज्याची दोन्ही सभागृहे, विधानमंडळीय समित्या, तिथं जर तो सदस्य असेल तर तिथं तो बोलू शकतो, कामकाजात भाग घेऊ शकतो, मात्र मतदानाचा हक्क नाहीये. हा पॉइंट लक्षात ठेवा, याच्यावरती पण तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे हे मुद्दे आपल्याला तिथं लक्षात आले पाहिजेत. आता इथं बघा, जसं संसद सदस्यांना जसे विशेष अधिकार उपलब्ध आहेत, तसे महान्यायवादीला पण आहेत. बघा, संसदीय विशेष अधिकार त्यांना उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, भारत सरकारच्या संमतीविना फौजदारी खटला ते घेऊ शकत नाहीत. आता संमतीविना खटला घेऊ शकत नाही याचा अर्थ होतो, जर संमती दिली, राईट, जर संमती दिली तर काय होणार आहे, ते खटला घेऊ शकतात फौजदारी, असाही त्याचा दुसरा अर्थ होतो. पण संमतीविना फौजदारी खटला घेऊ शकत नाहीत. आता इथं जे काही कंपनी महामंडळ आहे, राईट, काही कंपन्या असतात, महामंडळ आहेत,
तर तिथं संचालक म्हणून ते नेमणूक स्वीकारू शकत नाहीत. हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. इथंही सेम आहे महाधिवक्त्याच्या बाबत. विधानमंडळीय विशेषाधिकार म्हणजे विधानमंडळाच्या सदस्यांना जे विशेषाधिकार उपलब्ध असतात ते यांना आहेत. राज्य सरकारच्या संमतीविना फौजदारी खटले घेऊ शकत नाहीत, म्हणजे त्या बाबतीत युक्तिवाद करू शकत नाहीत. म्हणजे संमती घेऊन करू शकतात किंवा जर संमतीने असेल तर ते होऊ शकतं. संमती विना म्हटले म्हणजे जर परमिशन दिली तर ते करूही शकतात, असाही त्याचा अर्थ होतो. कंपनी महामंडळात ते संचालक म्हणून त्यांची नेमणूक इथं होऊ शकत नाही, म्हणजे ते तिथं नेमणूक स्वीकारू शकत नाही. तो पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात आलं का? ओके. आता आपण पुढे जाऊ. आता याच्यामध्ये बघा, इथं तुम्हाला महान्यायवादी आणि महाधिवक्ता, बरोबर? तर बघा, सरकार विरुद्ध काय करता येत नाही, राईट? सल्ला देता येत नाही, विश्लेषण करता येत नाही किंवा टिप्पणी करता येत नाही. हे मुद्दे लक्षात ठेवा. इकडेही महाधिवक्त्याबाबत सेम पॉइंट आहेत. ओके. आता जेव्हा सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळ जेव्हा राजीनामा देतं ना, राईट, तेव्हा हे महान्यायवादी राजीनामा देतात. इकडंही सेम तरतूद आहे. राज्य विधान मंडळामध्ये जेव्हा मंत्री राजीनामा देतात तेव्हा काय होतं, तर महाधिवक्ता राजीनामा देतात. आता भारताचं प्रतिनिधित्व करतात ते सुप्रीम कोर्टामध्ये, हाय कोर्टामध्ये, राईट, आणि राष्ट्रपतीच्या बाबत सुप्रीम कोर्टामध्ये. राष्ट्रपतीच्या बाबत म्हणजे काय, तर बघा, राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाकडून कलम 143 अन्वये जो सल्ला मागवतात, बरोबर, 143 अन्वये, तर तो सल्ला जो आहे, राईट, त्याच्या बाबतीत. म्हणजे एक पॉइंट लक्षात ठेवा, इथं राष्ट्रपती म्हणूनच तुम्हाला हिंट दिली आहे. ठीक आहे. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, इकडंही राज्याचा महाधिवक्ता राज्याचं प्रतिनिधित्व करतो सुप्रीम कोर्ट, हाय कोर्टामध्ये, राईट. आणि एक पॉइंट लक्षात ठेवायचा, आता ते पूर्ण वेळ वकील नाहीयेत महान्यायवादी. ओके. सरकारी सेवक पण नाहीयेत. खाजगी वकिली करायला त्यांना प्रतिबंध नाहीये. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय होतो, ते खाजगी वकिली करू शकतात. प्रतिबंध नाहीये म्हणजे करू शकतात ना. आणि इकडंही सेम आहे ह्या 3 पॉइंट बाबत. ओके. म्हणजे पूर्ण वेळ वकील आहेत, सरकारी सॉरी, पूर्ण वेळ वकील नाहीयेत, सरकारी सेवक नाहीयेत आणि खाजगी वकिलीला प्रतिबंध नाहीये, म्हणजे वकिली करू शकतात खाजगी. ओके, हाच एक पॉइंट वेगळा आहे. करू शकतात, प्रतिबंध नाहीये ना, मग ते करू शकतात. तुम्हाला समजलेत का पॉइंट महान्यायवादी आणि महाधिवक्त्याबाबत? जर हे पॉइंट समजले असतील तर आपण आता कॅगकडे वळूया. ओके. तर बघा, कॅग हे पण पद महत्वाचं आहे, कारण कॅग हे बघा, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, हे भारतातलं सर्वात महत्वाचं पद आहे, असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले आहेत. त्या पदाला तितकं महत्व आहेच. बघूया आपण की नेमके काय काय मुद्दे याच्या अंतर्गत आहेत, आपल्याला व्यवस्थित बघायचे. एक मिनिट. ओके. तर बघा, कॅग कॅगच्या बाबत आता इम्पॉर्टंट गोष्टी आपण बघू. तर इथं बघा, भाग कोणता भाग आहे ते महत्वाचं आहे. भाग 5 आहे आणि प्रकरण 5 आहे, तो मुद्दा जास्त इम्पॉर्टंट आहे. भाग 5 आणि प्रकरण 5, कलम 148 पासून 51 पर्यंत त्या तरतुदी आहेत, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता एक पार्श्वभूमी पण बघणं गरजेचं आहे. ओके, कारण ह्या पार्श्वभूमीवरती पण तुम्हाला विचारलं गेलं तर सांगता आलं पाहिजे. नोव्हेंबर 1860 ला, राईट, जे फर्स्ट कॅग आलेले होते, फर्स्ट कॅग होते सर एडवर्ड ड्रॅमार्ड म्हणून होते. सॉरी, सर एडवर्ड ड्रॅमार्ड म्हणून आहेत ते, ड्रॅमॉड. ओके, सर एडवर्ड ड्रॅमॉड हे नाव लक्षात ठेवा, तिथं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता 1862 ला पुढं 2 वर्षांनी
लेखा आणि लेखा परीक्षण विभाग तयार करण्यात आला. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तयार करण्यात आला. आता पुढं एक 1919 चा कायदा होता. कायदा कोणता होता तर तो 1919 चा कायदा होता. 1919 चा कायदा. तर त्या कायद्याअंतर्गत ऑडिटर जनरल हे जे पद आहे तर त्याला वैधानिक दर्जा दिला. म्हणजे विचारलं जाऊ शकतं, ऑडिटर जनरल हे जे पद आहे त्याला वैधानिक दर्जा कधी दिला तर 1919 चा कायदा. ओके. त्याच्यानंतर जो 1935 चा कायदा होता, राईट, जे ऑडिटर जनरल पद होतं म्हणजे ज्याला 1919 च्या कायद्याने वैधानिक दर्जा दिला गेला, बरोबर. तर त्या पदाला काय केलं गेलं मग पुढं अजून बळकटी दिली, राईट, म्हणजे अजून पॉवरफुल बनवलं. ओके, तो मुद्दा थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता पुढे बघा, कॅगच्या बाबत तुम्हाला विचारलं जाऊ शकतात बेसिक फॅक्ट की ज्याच्यावरती आपल्याला होल्ड पाहिजे. तर बघा, कॅगच्या बाबत नेमणूक करतात राष्ट्रपती. ओके. आणि वयाची 6 वर्ष पूर्ण म्हणजे 6 तिथं ते वर्ष पूर्ण करतात किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. म्हणजे सर्वसाधारणपणे त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो किंवा मग वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आता दूर कसं करतात पदावरून? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. ओके. कसं? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. जसं आपलं महान्यायवादीच्या बाबत आपण मगाशी बघितलेलं आहे ते सेम बेसिक. ओके. आता शपथ राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घ्यावी लागते. तो एक पॉइंट महत्वाचा आहे. आता राजीनामा कुणाकडे देता येतो, तो एक पॉइंट महत्वाचा आहे. ओके, राजीनामा. तर इथं बघा, राजीनामा राष्ट्रपतींकडे देता येत, बरोबर. राजीनामा कुठे देत आहेत? राष्ट्रपतींकडे. कारण शपथही त्यांच्या समोर किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समोर घ्यावी लागते. आता जो पगार आहे, ओके, तर बघा, जो पगार आहे ना, पगार, तर तो संसदीय कायद्यानुसार आहे, राईट. म्हणजे तिथं संसदीय कायद्यानुसार निश्चित केला जातो. तर सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत का, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, तर त्यांच्याप्रमाणे इथं पगार, वेतन वगैरे असतात. म्हणजे याचा अर्थ होतो कार्यकाळाची हमी आहे. ओके. कारण बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दूर कसं केलं जाते? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. मग असं असेल तर कार्यकाळाची हमी आहे ना. महान्यायवादीच्या बाबत काय बघितलं आपण की तिथं त्यांना राष्ट्रपतीची मर्जी हा मुद्दा आहे तोपर्यंत पदावरती राहतात. इथं तसं नाहीये. इथं काय आहे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांना पदावरून दूर केलं जात असेल तर त्यांना कार्यकाळाची हमी आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. आणि त्यांच्या पगारामध्ये नंतर बदल नाही करता येत, हा पण पॉइंट लक्षात ठेवा. आणि पदावधी जेव्हा संपतो तर पदावधी संपल्याच्या नंतर भारत किंवा राज्य नियंत्रणाखालील पद म्हणजे भारताच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील एखादं पद तिथं त्यांना धारण करता येत नाही. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे ह्या पॉइंट वरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे बघा, कॅगचा जो काही खर्च आहे, कार्यालयाचा प्रशासकीय खर्च, ओके, तर तो भारताच्या संचित निधीवरती भारित आहे. ओके. हा एक पॉइंट लक्षात ठेवा, याच्यावरती पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट, मंत्री काय करतात? संसदेत कॅगचं प्रतिनिधित्व करू शकतात का? तर बिलकुल नाही. म्हणजे मंत्र्यांच्या बाबत एक फॅक्ट लक्षात ठेवा, मंत्री संसदेमध्ये कॅगचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. साधं सिंपल. आता कॅगच्या कृतीसाठी मंत्री जबाबदार नसणार आहेत, राईट. संसदेत जर ते कॅगचं प्रतिनिधित्व करत नसतील तर ते जबाबदारही नसणार आहे कॅगच्या कृतीसाठी. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. आता ब्रिटनमध्ये जे काही ब्रिटनमध्ये जे काही कॅगचं पद आहे, कंट्रोलर जनरल अँड ऑडिटर, ते, राईट. तर त्याच्यामध्ये नियंत्रण आणि महालेखा परीक्षणाचे जे अधिकार आहेत तर ते कॅगला आहेत. हा पॉइंट पण लक्षात ठेवा.
म्हणजे कंपॅरिझन मध्ये जर कधी क्वेश्चन विचारला, कंपॅरिझन, राईट, तर आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ब्रिटनमध्ये नियंत्रण आणि महालेखा परीक्षणाचे अधिकार कुणाला आहेत, तर ते कॅगला आहेत. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता आपण थोडस पुढे जातोय, राईट. आता कॅगच्या बाबत बघा, एक एक पॉइंट बघू. कलम 149 याच्यामध्ये कर्तव्य दिली आहेत. हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. इथं संसदेचा रोल आहे. म्हणजे संसद काय करेल, कर्तव्य असेल, अधिकार असेल, तर ते निश्चित करणार आहे कॅगच्या बाबत. कोण? संसद. पहिला हा पॉइंट लक्षात ठेवा, संसदेचा. ठीक आहे. मग इथं कशा कशा बाबत, संघराज्य, राज्य, प्राधिकारी असतील किंवा इतर निकाय असतील, तर त्यांच्या बाबत हे संसद काय करेल, इथं कर्तव्य अधिकार निश्चित करणार आहे. पुढं 1971 ला मग काय केलं, कायदा केलेला आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षक कायदा, कर्तव्य अधिकार आणि सेवा शर्ती याबाबतचा. तर बरोबर, हा कायदा केला 1971 ला, पण पुढं 1976 ला याच्यात बदल झाले. बरोबर, बदल झालेत. काय बदल झाले? जे काही कॅगची लेखाविषयक कामं होती, लेखाविषयक कामं ती काढून घेतली गेली, राईट. याचा अर्थ आहे काढून घेतली गेली आणि केवळ लेखा परीक्षण हे काम काय ठेवलेलं आहे, आता कॅगकडे आहे. म्हणजे हा पॉइंट आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. आलं का लक्षात? म्हणजे हे एक बेसिक फॅक्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कलम 149 च्या बाबत. आता कलम 150 बघूया आपण. ठीक आहे. कलम 150 मध्ये केंद्र राज्य यांच्या लेख्यांचं जे काही नमुना किंवा प्रारूप आहे तर ते आहे. ओके, म्हणजे केंद्र आणि राज्यांचे लेखे कसे असतील तर त्यांचे नमुने किंवा प्रारूप कुठं आहे, कलम 150 मध्ये आहेत. आणि राष्ट्रपती काय करतात, कॅगच्या सल्ल्याने हे पाहत असतात. ओके, म्हणजे राष्ट्रपतींचा रोल आहे इथं, पण कॅगच्या सल्ल्याने आहे. फक्त तो पॉइंट लक्षात ठेवा. आता जे कलम 151 आहे त्याच्यामध्ये लेखापरीक्षण आहे, म्हणजे ऑडिट आहे. तर याच्याबाबत एक मुद्दा लक्षात ठेवा. कॅग काय करतो, केंद्र सरकारचे जे लेखे वगैरे आहेत, राईट, तर त्याच्याबाबत मग ते हे करत असतो लेखापरीक्षण. आणि सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रपती काय करतात, ते जे अहवाल आहे संसदेसमोर मांडतात. अशी प्रोसिजर आहे. कॅग काय करतो, राज्य सरकारचे लेखे वगैरे ऑडिट करतो आणि राज्यपाल काय करतो, ते लेखे राज्य विधिमंडळात मांडतो. म्हणजे हा पॉइंट पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती पण तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. बेसिक आहे, त्याच्यामुळं माहित असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, अजून एक कलम आहे महत्वाचं इथं याच्याशी रिलेटेड. कलम 279 आहे. तर कलम 279 मध्ये काय दिलेलं आहे, निव्वळ उत्पन्न दिलंय, निव्वळ उत्पन्न, राईट. मग इथं निव्वळ उत्पन्न म्हणजे कोणताही कर. ओके, मग याच्यामध्ये संकलित कर किंवा संकलन खर्च याचा समावेश होतो. मग इथं जे काही फायनल अंतिम अधिकार आहे तर तो कॅगला असणार आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा कलम 279 च्या बाबत. आणि कॅगच्या शपथेचा नमुना, राईट, कॅगच्या, तर भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये आहे. त्याच्यावरती पण MPSC ने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. सो हे बेसिक फॅक्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जशी 3री अनुसूची आहे तशी एक 6वी अनुसूची पण आहे. इथं बघा, 6व्या अनुसूची बाबत काय पॉइंट आहे ते बघू आपण. बघा, इथं कॅगच्या मार्फत काय केलं जाणार आहे, तर पण राष्ट्रपतीची संमती असणार आहे. कॅगच्या मार्फत केलं जाणार आहे, पण संमती कोणाची असणार आहे, राष्ट्रपतींची संमती असणार आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे कशाबाबत, आदिवासी क्षेत्र किंवा ज्या जिल्हा परिषदा आहेत, राईट, किंवा प्रादेशिक परिषदा आहेत, तर यांचे जे काही लेखा नमुने आहे त्याच्याबाबत त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हे एक फॅक्ट लक्षात ठेवा 6व्या अनुसूची बाबत. कधी विचारलं तर तुम्हाला याच्यावरचा पण प्रश्न सुटेल. आता एवढं सोपं करून सांगितलंय, याच्यापेक्षा सोपं पुस्तकात नाहीये. आता बघा, काही बेसिक फॅक्ट तुम्हाला सांगतो की ज्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचा, लेखा परीक्षण करतो कॅग, राईट.
मग केंद्र राज्याचं करतो. मग त्याच्यामध्ये संचित निधी आहे, राईट, आकस्मिक निधी आहे आणि सार्वजनिक लेखे जमा खर्च आहे. तर याचं लेखा परीक्षण केलं जातं. तो पॉइंट तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त एक पॉइंट लक्षात ठेवा, जे काही विधानसभा आहेत, राईट, तर म्हणजे युनियन टेरिटरीज, तर तिथं संचित निधीतील जो जमा खर्च आहे त्याचंही लेखापरीक्षण करत असतो. ओके, तो मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर केंद्र राज्यातील कोणताही विभाग, सॉरी, केंद्र राज्यातील कोणताही विभाग याच्यामध्ये व्यापार, उत्पादन, जमा खर्च, लेखे, बॅलन्स शीट असतील किंवा इतर दुय्यम लेखे असतील, तर केंद्र आणि राज्य याच्यातला कोणताही विभाग इथं दिलंय तर त्यांचंही लेखापरीक्षण केलं जातं. ठीक आहे. आता केंद्र राज्य महसुलातून मोठ्या प्रमाणात ज्यांना वित्त पुरवठा होतो अशा ज्या संस्था आहेत त्यांचंही लेखापरीक्षण कॅग करतो, बरोबर. सरकारी कंपन्या असतील त्यांचं ऑडिट कॅग करतो, राईट. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि जिथं सरकारी कंपन्या आहेत म्हणजे तिथं एक काय करतात, कॅग एक ऑडिटर नेमतात, कॅग स्वतः नाही करत, एक ऑडिटर नेमतात. तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि कॅगच्या बाबत एक पॉइंट की 60 दिवसाच्या आत पूरक ऑडिट ते करू शकतात, राईट. म्हणजे अगोदर ऑडिट केलंय तर 60 दिवसांच्या आत त्याला पूरक ऑडिट ते करू शकतात. हा पॉइंट पण तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. आता लेखापरीक्षणाच्या बाबत महामंडळांचं पण ते लेखापरीक्षण करू शकतात, राईट. म्हणजे इथं संसद आणि राज्य कायद्यानुसार स्थापन झालेले महामंडळ, हा पॉइंट तिथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे लेखापरीक्षण कुणाकुणाचं करू शकतात हे सगळे पॉइंट लक्षात ठेवल्याच्या नंतर, राईट, PYQ केल्याच्या नंतर तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न येणारच नाहीये. हा पण पॉइंट तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता पुढे बघा, कॅग काय करतात, राष्ट्रपतींना 3 अहवाल देतात. एक विनियोजन लेखे अहवाल आहे, दुसरा वित्त लेखे अहवाल आहे आणि सार्वजनिक उपक्रम लेखे अहवाल आहे. तर हे 3 प्रकारचे अहवाल दिले जातात. आणि 2000 पासून काय केलंय अलीकडं, निर्गुंतवणुकीचे म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटचे जे व्यवहार आहे, ट्रान्झॅक्शन, तर ते तपासण्याची जबाबदारी पण कॅगकडे आहे. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. अलीकडचा असल्याने रिसेंट मध्ये पण तुम्हाला विचारू शकतात. आता जी लोकलेखा समिती आहे तर त्या समितीबाबत कॅगला मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक म्हणतात, कॅगला. ओके. आणि लोकलेखा समितीचे कान व डोळे असंही म्हणतात. त्या फॅक्ट वरती पण तुम्हाला MPSC ने प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर अशा स्वरूपात आपलं जे महत्वाचे पॉइंट आहेत तर ते ऑल कव्हर झालेले आहेत. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पॉइंट तुम्हाला सांगितलेत, बरोबर, याच्यावरचे प्रश्न सोडवा. महान्यायवादी, महाधिवक्ता लगेच प्रश्न सोडवायचे आणि कॅग वरचे प्रश्न सोडवा. तेवढं केलं ना, तुम्हाला जो नवीन प्रश्न येणारा असेल, खूप जबाबदारीने बोलतोय, राज्यसेवा असू द्या, इतरही एक्झामला असू द्या, तर याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न नाही विचारणार आहे. याच्यापेक्षा जास्त डोकं लावायचंच नाही. एवढंच करायचं, हे फायनल आहे. थँक्यू सो मच. थांबूया.